दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा असं नाही जीवाचा या करता कशाला थांबा जरा तुम्ही गोवाली गाणे काम 2 तास बरोबर आहे ना गोवाली किती गाणी त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च राहिली आहे ना 2 तास गेलो नुसतं फरमाईश मध्ये आयोजन मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही पण मी काय म्हणतो यांनी शेवटी नमन केली ना नमन मग जर यांना नमन करायला सांगितलं तर तुम्ही डबल गाडी का ठेवली कोणाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना शाहीराने नमन केलं की नाही शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्नाला होऊ द्या पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का हे खरं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या भगवान नमाना शक्ती तुला केला नाही मग शक्ती तुला नमान कसा होतो आली आली आता तुझी पाळी आली राणा हे काय म्हणतो ते आल्यापासून एकच म्हणतात नंतर काय म्हणतो आल्यापासून राणा होणार मी काय म्हणतो राणा जर व्हायचा नाही ना तर ही भारी संपू द्या शे म्हणा आपण ह्यांच्याने माझी कुस्ती ना मी काय म्हणतोय राणा व्हायचाच आहे ना काय बोलतो राणा करायचा आहे ना कुस्ती ना आपण हा कुस्ती ना मी बाहेर आहे हा बापी आहे ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपी नाही बदलणार मी काय म्हटलं मी बाजू म्हणलं आधी माझ्याची मी काय साडी लावून आलो आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे पैसा आले मी काय म्हणतो माझ्या डोक्यात फोटो टोपी आहे ह्याच्या डोक्यात टोपी ते काय म्हणतात तिच्या डोक्यात काय पदर हा आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी नाही म्हणतोय पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तितक्या पायाचा मी पण पुरुष आहे बरोबर ना कमी बाई आहे आणि राणी आता काय येते ती मला पण बघू दे पाणी आली पाणी वाग्यास खावलं वा काय खूप सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केल्या ना बाबा तो तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गाणी ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया नाही ना दुसऱ्या बारी 2-4 घेऊया व खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काय रे बोला नो तुम्ही आपलं करा बोला पण कंटा की गोवा पण कंटा ना मला पण झोपायला लागली गोवा आता बारी संपत बाबा काय माझा आता माझी 40 गाणी आहे अरे आमको काय अंडू पांडू समजा आता तुम्हाला बोललाय कोण म्हणजे माझी 40 गाणी अरे बाबा हो कासरा बड माझी एवढी गाणी आहे माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्न भट बघितलं लग्न पण आपले सगळ्या गावात गोवा माणूस आहे विषय एकच कोणीनो पळून जाऊन लग्न करू नका वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका पण मी काय म्हणतो ज्या आता पळून जात आहेत किंवा जे पळून घेत आहेत काय म्हणतो ज्या पळून जात आहेत आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही ह्यांचा काय दुःख मग तिचा विषय चांगला आहे ज्या आई बापानं आपलं हातगमत केलं की गोड असो बापाच्या हातावर तुला देऊन निघून जाते पण मी काय म्हणतोय बुवा जग लय चक्राव गेला तुम्हीच असून गीता उभी मंडपात बारीला आलो ना गाणा जो बरीला ओय मला यांना बारीला बोलवलं का बरं कवा आहे तुम्ही बारी
फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच सरायचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे. तेवढ्या वेळेत बुवा काय हे बारी नाही करत. यांचा साथ पडला आम्ही उतरवतो. पण तेवढ्या वेळेत रिकामा आहे. याला घेऊन जा फुकट. अरे खानाजो बहिरा खानाजो बहिरा बायकांना गाणी पाठणे काय साहेब बायकांना गाणी एवढी पाठणे एवढी भारी आपल्या विकास मंचची कोण पाठ आहे. मग एवढा आपल्याला भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाच्या गाडी 300 रुपयाची आहे. घेऊन जा कसा पण वापरा आपलाच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये 200 रुपये जीएसटी कट 300 रुपये मजुरी संध्याकाळचा पाकिट भरला होता गेला घरात खाना जो बहिरा शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती शक्तीवाल्याला पण हा विज्ञान घ्यायचा तुमचा याड तो आम्ही दिलेला काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती पण आज शाहीराणी कार्यक्रम चांगला गेला त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती म्हणजे मला नाही पडली काय काय गोष्टी मला नाही पडल्या. ऍक्टिंग करावी माणसाने ऍक्टिंग करावी ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी काय भारी झाला नाही बोला सर अजून ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय लग्नाची गाणी धान्याची गाणी साखरपुड्याची गाणी सत्याची गाणी माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा भाव 300 रुपये गडी तयार आहे आणि मी मजुरी चालली 500 रुपये गडी किती रुपये तयार आहे 300 रुपये तर म्हणता तर राडा होणार भाऊ काय काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापुरे नलनच्या माध्यमातून 1001 रुपयाचा 12,000 पारितोषिक आलेला आहे. फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तीवाले नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो त्यांच्या व्हिडिओ बघत आलो ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटके बाबू यांच्या गर्दीमध्ये व्यायाम उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीर वाणाचा घोषणा करतो. त्याप्रमाणे अमोलबाई राजापूर संकेत गोरे नांजा रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. बरं विषय कसा झाला शाहीराणी कार्यक्रम सुंदरच केला मी नाही म्हणतच नाही पण राडा भरा हा भरा ता भरा हो तुम्ही का भारी संपू द्या तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस लागतोय ना भारी संपू द्या राडा भरा भाऊ काय होतंय का राडा म्हणून विषय आहे का. पहिला विषय बघा आता बुवा काय म्हणालं की म्हणता निर्गात म्हणता कोंबड्याची ताकद आहे ना बरोबर बोलला ना बुवा बोलला ना सोपा येतात सोपा नाही निर्गात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखणीमध्ये ते म्हणतात कोंबडी तुम्ही एकतर गावामध्ये पोरा भरपूर आहेत मिरगात 2 कोंबडी कापतो हा असा लाल लाल तुझ्याचा बाबडा जो अरे लाल लाल कलरचा बाबडा कोंबड्याचा धुरा नुसता वर नाही इकडनं बसला धुरा झाला कोंबड्याला धुरा नुसता कोंबड्याचा वर नाही सगळीकडनं धुरा आहे ना. माझा चुकून जर विश्वा शिरली त्या कुठं भेटली त्याचा पत्ता लागायचा आणि बुवा हो बुवा उगाच आपला तुम्ही आहे ना लग्न मुद्द्या बघू नका मिरगात कोंबडी कापत मिरगात काय कापतात कोंबडी केवढ्या लाल शिरगोलीचा. आता विषय काय बघा आता ते काय म्हणाले बरं एकदा मला म्हणतात भीमाची बायको एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा. तर मी म्हणतो मुक्काम निवडी पोस्ट केरळचे गावचे नगरपालिका कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ नावारे चला उडा आता मी काय म्हणतो ऐका म्हणून हे माझं पतिदेव बरोबर ना मी यांची बायको होता आम्ही 2 नवरा बायको काय केलं बा 2 कोंबडं पाळलं एक कोंबडी पाळली विषय आहे का मित्रांनो. तर विषय काय झाला तो जो काल्या शिरगोलीवाला तो कोंबडा तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्यात त्रास देतोय. मग बायको काय म्हणते घरी आधी चालून मिरगात असताना तोंडावर आलाय याचा गेम वाजून टाकू लगेच विषय कसा आणलाय बघा म्हणून
आता चकचक होतं या काळीच रे मग याद झाली यायची ताईची सोडा की हात माझा छोडा अहो नजरही फिरत ताईची मग म्हणतोय बायको काय म्हणते नवऱ्याला ऐका हा काळी तोही कळी याचा देऊया बळी आणि हा जो काळ्या शबोलीचा हा ही बायको म्हणते हा जो काळ्या शबोलीचा कोंबडा आहे ना अंडे आगावर बायको काय म्हणते अहो काळी तोही कळी याचा देऊया बळी खरी गरज आहे या काल्याची काल्या कोंबड्याच्या विषय कसा आहे काल्याची म्हणजे कोणाची काल्या कोंबड्याची अहो काळी तोही कळी याचा देऊया बळी खरी गरज आहे या काल्याची आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय आज तुला मी काय ठेवत नाही आजच तुला पैसा करून टाकतो नाही धडकत आज या साध्याची बायको म्हणते अहो धनी याची मान माझा साकडून टाका नाही धडकत आज या साध्याची नाही धडकत आज या साध्याची या नामोनी शिरबली वाल्याची या साध्याची या नामोनी शिरबली तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपचे धुळेमध्ये प्रसाद परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 लोकांचा बापाचा कामोशी पाण्याचा मोजला तर शाहीर विषय काय तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप वॉर्डने शाहीर आहात तुम्ही काय करा माहिती ओके साहेब चंद्रकांत दादा जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नामोरे अशी हा रीतीची वारी काय वैद्य जायचे म्हणून विषय कसा तुम्ही ऐका विषय काय शाहीर काय म्हणता 8 महिने मी वाट बघत होतो 8 दिवसाची हो ते काय म्हणतोय तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या मुलींमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात तुम्ही काय करा माहिती तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवता आणि 7 उतरवता हो आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना फेब्रुवारी महिना शिमगा झाला एप्रिल झाला मे झाला वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शब्ददेवला पसंती दिलेली आहे तुम्ही गोवा एकदा 7 चढवलाय ना तो उतरवू नका तुम्ही भारी करून बघा तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार लय गोवा मजा येते की बाहेर बाहेर करायला आपण खरं सांगतो तुम्हाला लय गोवा मजा येते बरं गोवा म्हणतात ये ना काय म्हणतात येत नाही काय म्हणतात ये ना काय येत नाही गोवा माणसानं जेवढं पसतं जेवढं शब्द तेवढंच करावं मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही पण जे मला काय येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी गोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो बुवा विषय सांगितलं विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो
मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंग का कोणीही चांगलं गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचा एकही फरमाईश बंद गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही हा सुरात काय तुम्ही बुवा ढोळात होतं वर आणि आंबू ते आंडू मांडू समजा. अरे पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलणार? बरोबर बोलता. मी बोललो तुमची शिखरकवी माझी 40 गाणी हो बुवा. पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 लिहा. गणपती बाबांना तुम्हाला अजून कडवा देते तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास कांबळे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझनमधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या वारीपासून तुम्ही लागलेलो आहे हवे तोडायला. लक्षात ठेवा सोन्याची रक्त असलेला रावण सातारा भीक मागून गेलाय तुला. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढा हवे चालू गर्वाचं गर्व आहे ते गौरवच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश काय कोकणाच्या गाडीची चोटा बघता बघू संगीतकार सांगताय काळी चहा ते मला काळी एक काळी चहा बरोबर आहे ना? काय बरोबर म्हणून सांगतो बुवा तुम्हाला हा सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. शेला टीप देतो. जर गाणं खालच्या सेलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या सेलचं असेल चोंडा इथं वैद्य अगदी चांगलं म्हणतात. मला म्हणायचं आहे विषय आहे कोकणाच्या गाण्याचा मित्रांनो. शाहीर आणि भरमसाठ फरमाईश आहे. भरमसाठ पण शाहीर. गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं मित्रांनो. पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यावर मित्रांनो नाव दिले जातात. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावाला होता पण राजेश बुवाला ओळख दिली आहे माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या सर्वांना या रसिक काय बाबाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे मी स्वतः रत्नागिरीत आहे, शाहीर रत्नागिरीत आहे म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा मला एक आहे का लक्ष असावं.
तर विषय काय फार म्हणतात की फार धाक लावलेला आहे पण कधी कधी हलवत नाही पण जमीन कशी राहते जाग्यावर जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फार मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाराला पण फार मात्र तुटतो. बरं दुसरा होता शाहीर काय म्हणता शाहीर म्हणता अरे लेंगा माझा पिवळा झाला तो धुनाडी माझी बायको आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेंगा खरंच पिवळा केला तर होईल तरी तुमचा काय पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा हो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना बायको वयात कशी आहे लहान आहे तुम्ही लेंगाचा पिवळा केला लगेच बायको धोका देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढा बायको वरडाल स्टुपिड कुठलं बायको लहान आहे का बायको समजून घ्या है ना बायको कशी आहे लहान आहे बायको थोडा समजून घ्या आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्हाला चांगलंच म्हणते आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर बरं ते काय का आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर बाबा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका बाप दादाकडे शब्द घाल असा करणारा मी शाहीर पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा आता राहिला विषय तुमच्या विषयाचा तर शाहिराने गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडले दादा काय नाही मांडले अक्षरदा वेळवेळ तुम्ही यजमानी माणसा इकडे या बघू तर शाहीर तुमच्या विषयाचा उत्तर गेल्या वर्षी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही आता पटवूनच नाही ना आकडी आहे ती कोयती आकडी जटी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना आता बस सुंदर विषयाचा प्रश्न होता कोणचा हा पुढचा विषय काय आहे आडवण की नवळ तुम्हीच काढली मोत्याचं बोलून ओळखी नवळ तुम्हीच काढली मोत्याचं बोलून घेतलं आहो आबा जरासा नुल बसा की हात जोडीत चालतं विषय कसा आला आता बेलगाची राखण झाली सध्या गावाला कामं आहेत फोडवेच झालंय बरोबर ना शेतीची कामं चालू आहेत फोडीची आणि बेलीची तर बायको या नावाला काय सांगते आहे का लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो आहे का बायको नावाला काय म्हणते आहे का मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पाहिलं बायको काय म्हणते आहो मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पाहिलं अवधनी याला सोडू नका तुम्ही सैद बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैद धारा नागराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैद बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला तो बैल कसा काळ्या रंगाचा त्याला लांब दोरीला बांधून ठेवला त्याला कासरा कसा लावलाय लांब कासरा लावलाय त्याला कासरा लावा आणि बैल कसा मित्रांनो सांगितलं ना माहिती आपण गावाला येऊ सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नागरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा नागरात धरतो बैल कसा होतो उधळतो बायको काय म्हणते आव नामद्वार्याला बांधून ठेवलाय काम हाय याचं हो पहिलं अवधनी याला सोडू नका तुम्ही सैद याला सोडू नका तुम्ही सैद धारा नागराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैद धारा नागराला काला हवैल
मला म्हणतात बुवा तुमच्या गवळीचा भाग देतोय. आता गवळीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असेल. तर शाहीराने त्यांची गवळ चालू केली. चंदन तुला सगळ्यांना दिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर झाल्या 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुझ्यामध्ये नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणराव यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोनीदादा गावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळी सायंकाळी 7 व 7:30 वाजता शक्तीवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि गरीबवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवण बुवा असा सामना आमच्या दोन शाळांमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे ते विषय आणि गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बुवा चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली त्यांची गवळ चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोधतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ आहे राजेशाही कानाची है ना त्या डोईवर पदर आला कुठं पाहिजे त्यातला काना पण गायब झाला त्यातला काना पण गायब त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणतात डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाहीर हो शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या कालच्या पोरांना शोकांती काय मावले डोळीवरचा पदर खाली पण ठेवत नाही. डोळीवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकू दादा डोळीवरचा पदर पण खाली ठेवतो नाही खेळल्यात की वस्तू आहे या मांड्यात टाकला त्या मांड्यात ठेवला. डोळीवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो. त्याला पण बुवा खाली ठेवत नाही बुवा. तुम्ही लय मोठा बुवा तुमची जातीच गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा तेवढा मोठा बुवा. हे पक्ष झालेला आहे बिग फॅन बिग ओपन कंडक्ट युट्यूबवर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचा महाराज विषय आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात जरा काय तर एकदा तुमचा तुम्ही आपला ठरवा नाही काय करतो. आणि म्हणून दुसरा विषय शाहीरांनी तो मला त्यांच्या गवळीला भाग आता मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही. त्या गवळीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला डोईवर पदर आला काय जण जीवाचं मनवा सगळं झाले ते डोईवर पदर त्या गवळीत राधा पण गायब आणि काना पण काय म्हणतात काना म्हणतात त्या राधेचा फसरी समजत नाही ते म्हणतात काय सांगू नका लोका येली बाकीचे सांगतात ती हे मोठे शान बुवा राधेला म्हणतात काना नाही फसवलं याला काय माहिती त्यांना काय सांगायचं अभ्यास काय साधा नाही मोठा बुवा त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीरांनी गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाही घराणे गाव साखर मामलवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मिळून सामना आहे 200 रुपयाचा बहादर प्रदर्शन आहे शाहीर माणसा स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र गोवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा छोटा वाला बघू सगळ्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते शाहिरांनी स्तवन गायला सुंदर स्तवन होतं. या वस्तीत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही माझं हाल बघून तू दोन पावलं खाली आवला अगं काल अचानक येडू आलंय घडून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात घेताय तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात घेताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्हमध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरुवात देताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला महत्वाची भाषा विसरवल्या काय म्हणता ऐका मी काय म्हणतो
तुम्हाला चालू गाडीमध्ये फरमाईश 10-20 येऊ द्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात करतोय, आपण किती सुरात करतोय याचा मग पहिला अभ्यास करा. आणि मग लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दुरेवाले. पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं बोलायचं गाणाला, ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणती त्याचं पुढचं मग तुम्हाला सांगतो काय म्हणते. आल्यावर म्हणती मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच मला. बुवा तुम्ही बेसूर राहा. पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज बघ तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चर्चेमध्ये ठेवतोय मित्रांनो बालिकाच्या ठिकाणी संपवतोय. कारण वाढ घेतली 2 तास मेघाचा कोपरा आपल्या गावाला गेल्यावर कापायचा आहे. म्हणून विषय कसा आहे पहिला ते नाही या ठिकाणी पाणीपुरी शिक्षिकेदार विश्वनाथ टिकेकर मी भालगाव करणाराच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर आकर्षित केलेला आहे. शाकिरी मनाचा मुजरा करतो. तर शाकीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत फोटो मिळवणार. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझे तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे का गाडी विषय काढायला लावा मावशीला. ए बोलिनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी विषय का एक नंबर चिकनी मामा आहे मावशीला. मग विषय कसा बघा पुढचा विषय काय आहे. एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले कैसा चाले त्याची म्हणता पावले. बोले कैसा चाले त्याची म्हणता पावले. विषय कसा आहे बघा. आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पचेल चांगला. मी काय म्हणतोय विषय का म्हणून अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी नाही वागला बुवा तुझं ठिकाण नाही वागला बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे रूप ढोकर माझं बोलणं आहे रूप ढोकर याचा विचार
आली आहे वेळी झाली राहा तुझ्यासाठी. अतुल पेजे गाव डिग्री संदेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज पारितोषिक प्रसाद पुरस्कार वाहिनीकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. तर मित्रांनो, जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी आज गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची फरमाईश आली आहे कळसवली गावामध्ये गाणं होऊ दे म्हणून. मित्रांनो, ते गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube वरती आलेलं आहे. फरमाईश दिली त्याची एका बोकड्यामध्ये. मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान. गाव कळसवली नांदे आनंदान आई कालिकेच्या किरपेन. गाव कळसवली नांदे आनंदान आई कालिकेच्या किरपेन. विषय आहे गवळ आहे वेळी झाली जातो तुझ्यासाठी.
शमिका सोलकर वी अंधेरी संगमेश्वर ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर प्राप्त झालेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. काय आदिश्री रणजित गोटेकर या ताईच्या माध्यमातून आमचे विशाल सुंदर यांच्याकडे 100 रुपयाचा बहादर प्राप्त केलेला आहे. त्यामुळे विकास गणपत बलप या दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश झालेली आहे. छोटा मजलावरचा आवडतो काय काची उतरलं शेवटचा विषय घेतो वारी समोर मला पण जायचंय गावाला. अरे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला ही माऊली बोले रामू रामू रमाईला. म्हणतोय काय अध्यक्ष मनसेचे काय अध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो काय अध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा माझा इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व श्रेयदार आहेत माय भाऊ आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काही या शामिराकडून आपली वेळी आपली सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड करून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेश राणाने तुम्हाला अजून उदंड आयुष्य घेऊन तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.